मी गेल्या 35 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतो आहे आणि 30 वर्षानंतर भारतीय जनता पार्टीने मला उमेदवारी दिली। सर्वप्रथम माझे मार्गदर्शक, माझे नेते, महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री, लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी माझ्यावरती विश्वास दाखविला आणि मला उमेदवारी दिली। त्याचप्रमाणे या देशाचे माननीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेब यांनीसुद्धा माझ्यावरती विश्वास दाखवून मला उमेदवारी दिली। त्याचप्रमाणे नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनीसुद्धा माझ्या उमेदवारीला समर्थन दिलं आणि मला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली। प्रभाग क्रमांक 35 मध्ये म्हणजे आता नुकताच म्हणजे आता प्रचार चालू होणार आहे, आपला काय अजेंडा राहणार आहे आणि कोणती ब्लूप्रिंट राहणार आहे? सर्वप्रथम प्रभाग 35 मधले जे काही रस्ते असतील ते रस्ते करायचे आहेत, कारण लोकांची मागणी आहे की साधारणतः सिमेंटचे रोड झाले पाहिजेत। त्या सिमेंटच्या रोडसाठी मी प्रयत्न करणार आहे। यापूर्वीसुद्धा मी गेल्या 10 वर्षापासून प्रयत्न करतो आहे। माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी साधारणतः आतापर्यंत मला मी जे काही डेप्युटेशन घेऊन गेलो एक साधारणतः अंदाजित 15 करोड रुपये त्यांनी मला या 5 ते 7 वर्षामध्ये दिलेत। त्याच्यानंतर समाजभवन बांधण्याकरता वेगळे पैसे दिले, त्याचप्रमाणे गार्डनसाठी वेगळे पैसे दिले। मला साधारणतः या 5 ते 7 वर्षामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जवळपास 20 करोड रुपये मला दिले आणि त्यामधून मी पूर्ण प्रभागामध्ये विकास करण्याचा प्रयत्न केला आणि यानंतरसुद्धा लोकांच्या मागणीप्रमाणे विकास करील। त्याचप्रमाणे चीजभवन हा जो परिसर आहे या ठिकाणी भरपूर काही कामं करायची आहेत। त्या ठिकाणी गार्डन नाही आहे आणि तिथल्या लोकांची मागणी आहे की या ठिकाणी एखादं मोठं भव्य दिव्य गार्डन झालं पाहिजे। त्या गार्डन होण्याकरता तयार करण्याकरता मी पूर्ण प्रयत्न करील। त्याच बाजूला राजाराम नगर आहे, चिखली नगर आहे, या ठिकाणीसुद्धा लोकांची अव्यवस्था आहे। काही लेआउट भानगडीत पडलेले आहेत। ते लेआउटमध्ये लोकांना जो त्रास होतो आहे त्याचं कारण असं आहे, एक प्लॉट 2-2 व्यक्तीला विकलेले आहेत। त्याच्यामुळे त्या लोकांनासुद्धा माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माननीय गडकरी साहेब यांच्या मार्गदर्शनात त्या लोकांना न्याय देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करील। त्याचप्रमाणे शिक्षण, आरोग्य याकरता मला जनतेकरता जे काही प्रयत्न करायचे आहेत, माझा अजेंडा आहे, पण अजेंडा आता सांगणार नाही। निवडून आल्यानंतर त्या अजेंड्याला मी पूर्णत्वास नेईल एवढी संपूर्ण प्रभाग 35च्या नागरिकांना आणि माझ्यासोबत जे कार्यकर्ते काम करतात आणि जे करणार आहेत त्या लोकांसाठीही मला पूर्ण प्रयत्न करायचा आहे। धन्यवाद।